तर थेट दृश्य आपण इथे पाहतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संभाजीनगर जिल्ह्यामधल्या सिल्लोड या ठिकाणी आहेत। महिला सक्षमीकरण आणि लाडकी बहीण योजना याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सिल्लोडमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या योजनेसाठीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठीचा सिल्लोडमधला हा पहिला कार्यक्रम आहे। आपण थेट सिल्लोडमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडे। सागर, आज या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री सिल्लोडमध्ये आहेत। जल्लोषात त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातंय, जंगी स्वागत त्यांचं इथे केलं जातंय असं दिसतंय। निखिल, आपण पाहिलं की खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहेत आणि आपण पाहतोय संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये आज भव्य असा जंगी कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। खरं तर महिला सशक्तीकरण अभियान त्याचबरोबरीनं लाडकी बहीण योजना जी आहे त्यातील 60,000 महिलांना जे आहे ते मंजुरी पत्र या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज देण्यात येणार आहे आणि त्याचा हा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिल्लोड शहरामध्ये दाखल झालेले आहेत आणि भव्य अशी त्यांची रोड शो जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला पाहायला मिळतो। आपण पाहतोय रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी सिल्लोड नगरीतील नागरिक जे आहेत ते रस्त्यावर आलेले आहेत आणि पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी होत आहे। भले मोठे हार जे आहे ते क्रेनच्या सहाय्याने घालत या ठिकाणी त्यांचं स्वागत जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतोय कशा पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर स्थानिक आमदार आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार हे दोघेही एकाच मोठ्या व्हॅन मधून जे आहे ते या ठिकाणी रोड शो मध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। खरं तर 60,000 महिलांना आज मंजुरी पत्र जे आहे ते देण्यात येणार आहे आणि त्याच कार्यक्रमासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या ठिकाणी या सिल्लोड नगरीमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन जे आहे ते इथले स्थानिक आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार जे आहेत अब्दुल सत्तार यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जोरदार असं स्वागत जे आहे ते मुख्यमंत्र्यांचं या सिल्लोड नगरीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून गेल्या अनेक दिवसांपासून मोठी चर्चा जी आहे ती राज्याच्या राजकारणामध्ये होताना पाहायला मिळते। सत्ताधाऱ्यांकडून त्याचं समर्थन होत आहे तर विरोधकांकडून मात्र त्यावर सातत्याने टीका होताना पाहायला मिळते आणि अशा पार्श्वभूमीवरती या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जवळपास 60,000 महिलांना मंजुरी पत्र जे आहे त्या लाडक्या बहीण योजनेचं मंजुरी पत्र जे आहे ते आज देण्यात येणार आहे। त्यामुळे शक्ती प्रदर्शन जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडून होताना आपल्याला पाहायला मिळतंय। अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातला हा कार्यक्रम असल्यामुळे जोरदार असं शक्ती प्रदर्शन अब्दुल सत्तार यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। रस्त्याच्या दुतर्फा नागरिक जे आहेत ते पुष्पवृष्टी करण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जोरदार शक्ती प्रदर्शन अब्दुल सत्तार यांच्याकडून या ठिकाणी करण्यात आल्याचं आपण पाहायला मिळाले। खरं तर अब्दुल सत्तार यांना काही दिवसांपूर्वीच संभाजीनगरचं पालकमंत्रीपद जे आहे ते मिळालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा पहिलाच दौरा आहे। त्यामुळे या दौऱ्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जोरदार असं ताकद अब्दुल सत्तार यांनी लावलेली आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता सध्या सिल्लोडमध्ये आहेत। सिल्लोडमध्ये त्यांचा रोड शो सुरू आहे। जेसीबी मधून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव या ठिकाणी केला जात आहे।